मोडींचा घेऊया सविस्तर आढावा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाचं अजून ठोस उत्तर मिळायचं आहे। दरम्यान मनसेच्या प्रमुख नेत्यांकडून मात्र वेगळाच सूर ऐकायला मिळतोय। मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेनं केलेल्या आंदोलनावेळी राज्यभरात 17,000 गुन्हे दाखल केल्याची आकडेवारी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी उकरून काढली आणि उद्धव ठाकरे या प्रकरणात माफी मागणार का असा प्रश्नही उपस्थित केला। तर मागचे अनुभव पाहता उद्धव ठाकरेंवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल मनसेचे मुंबई उपाध्यक्ष यशवंत किल्लेदारांनी विचारला। मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकरांनी जन्माला येऊ घातलेल्या युतीचं अभद्र युती असं बारसही करून टाकलं आणि ही युतीच जन्माला येऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थनाही केली। संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांनी काय नेमक्या प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? दोन्ही वेळेला आम्हाला टाळी न मिळता आमच्या हातावर तुरीच दिली त्यांनी। पूर्ण तुम्ही समोरच्या उद्धवजींचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते जरतरमध्ये बोलतायत। जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जरतर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतु परंतु आहेत ना हे सोडून द्यायला हवेत ना। त्याच जर गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत असाल तर कदाचित हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग असेल। पूर्वी जो 2 वेळा झाला तसा। राज उद्धव ठाकरेंची युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकरांनी एक्सवर पोस्ट करत विरोध दर्शवला। पाहूया। अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलंय। राज आणि उद्धव यांच्या हात मिळवणीला विरोध करणाऱ्या मनसे नेत्यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी यायचं असेल तर या आजूबाजूची तोंड आधी जरा गप्प राहिली पाहिजे। हा कोणाचा अजेंडा आहे की तुमच्याच माध्यमातून उद्धवजींना बदनाम करणार? हा कोणाचा अजेंडा आहे? हा छुपा अजेंडा आहे का कोणाचा वेगळा? आमरस वगैरे खाऊन झाल्यानंतरचा कोणाचा अजेंडा आहे? बाळासाहेब आणि श्रीकांतजी हे सख्खे भाऊ, त्यांची ही 2 मुलं, त्यामुळे अगदी रक्ताची नाती। त्या रक्ताच्या नात्याने जर एखादा निर्णय घेतला तर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याचं काय किंतु परंतु करायची गरज नाही। ठाकरे बंधूंमधल्या वादापेक्षा महाराष्ट्र हित महत्वाचा आहे आणि हाच मुद्दा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी अधोरेखित केला। या महाराष्ट्र हितामध्ये भाजप येत नाही हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरेंना देखील माहिती आहे असं वक्तव्य करताना संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला। जर 2 प्रमुख नेते जे भाऊ आहेत महाराष्ट्रात ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयांवर त्यांची सहमती होते तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणं योग्य नाही। या मताचा माझ्यासारखा माणूस सुद्धा आहे। त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही। महाराष्ट्रद्रोही कोण आहे का महाराष्ट्र समजून घेतोय। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण। राज ठाकरेंची हातमिळवणी करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात काही अटी ठेवल्या, मात्र ती अट आहे की राजकीय कट अशी शंका भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार